नमस्कार मित्रांनो, मी यशवंत देसाई. नमो आयुर्वेद चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी असंच मोबाईलवरती रील्स बघत बसायचो. फेसबुकवरती, यूट्यूबवरती आयुर्वेदिक रील्स, त्याच्याबद्दल माहिती बघत बसायचो. माझ्या पण एकदा डोक्यात आलं की बाबा आपल्याला ह्याच्यातली थोडीशी माहिती आहे. कारण मी लहानपणी गावी होतो, त्याच्यामुळे मी जंगलात जायचो, गुरांकडे जायचो, शेताकडे जायचो. त्याच्यामुळे थोडीशी त्यातली मला माहिती होती. औषधी वनस्पतीबद्दल थोडीशी माहिती होती. आपल्या किचनमध्ये सुद्धा काही पदार्थ असतात, ते सुद्धा चांगले उपयोगी येतात. तर मी पण विचार केला की असं काहीतरी आपण सुद्धा आपल्यापर्यंत पोचवू शकतो, तुमच्यापर्यंत पोचवू शकतो. आज मी जास्त वेळ तुमचा घेत नाही, कारण माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तुम्ही मला सपोर्ट करा. तर आज ती गजकरणाबद्दल मी तुम्हाला सांगतो. गजकरण, जर कोणाला गजकरण झालं असेल तर आपल्या घरातच मेथी असते. मेथी घ्यायची. ही बघा मेथी. ती मेथी रात्री गोमूत्रामध्ये भिजत घालायची. रात्री गोमूत्रामध्ये मेथी भिजत घालून सकाळी त्याची पेस्ट करायची. पेस्ट केल्याच्या नंतर जिथे तुम्हाला गजकरण झालं आहे त्या ठिकाणी साफ करून अशी तुरटी लावायची. अशी बघा तुरटी लावायची. तुरटीनं घासून त्या ठिकाणी ती मेथीची पेस्ट लावायची. ती लावल्यामुळे तुम्हाला असे जर 15-20 दिवस तुम्ही केलात तर तुमचं ते लगेचच कायमस्वरूपी बरं होऊन जाईल. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर कडुलिंबाची पाने दररोज सकाळी कडुलिंबाच्या पाण्याचा काढा करून तुम्ही जर पिला तर त्याच्यामुळे रक्त शुद्ध व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला आणि लवकर बरं होण्यास सोपं जाईल. पण ह्याच्यामध्ये एक मिनिट तुम्हाला सांगतो, कारण मला पण झालेलं. तर तुम्हाला बेसन, मसाल्याचे पदार्थ, जास्त तिखट तेलकट हे थोडे दिवस तुम्हाला पाळावं लागेल. पण गॅरंटेड तुम्हाला कायमस्वरूपी तुमचं गजकरण कमी होऊन जाईल. धन्यवाद.